शुभ संध्याकाळ मंडळी। तर आम्ही असंच जरा खाली उतरलोय। माठ घ्यायचा होता। जुना माठ आहे तो तुटलाय, खराब झालाय, म्हणजे लीक होत होता खालून। त्याच्यामुळे मग आम्ही आता म्हटलं नवीन घेऊया, कारण फ्रीजचं पाणी तेवढं काही हेल्दी नसतं। त्याच्यामुळे माठाचं पाणी हे हेल्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं की नवीन माठच घेऊया, नाहीतर थंड पाणी पिण्याची सवय लागेल। ठीक आहे, चला जाऊया माठ घ्यायला। हे बघू शकता तुम्ही, बाभईला श्रीराम व श्री हनुमान जन्मोत्सव आहे। 23 एप्रिलला आहे। कीर्तन आहे पहाटेपासून 5 वाजल्यापासून। 23 एप्रिलला पहाटे 5 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आहे आणि हा श्रीराम जन्मोत्सव आहे। त्या जन्मोत्सवाच्या ज्या निमित्ताने जे कीर्तन आहे ते सकाळी 10:30 वाजता 17 एप्रिलला राम मंदिरात बाभईच्या। देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो। वीर सावरकर। आहा हा, हे वीर सावरकरांचं वाक्य आहे। ऐकूनच वाचूनच अंगावरती काटा आला। तर हे बघा, आम्हाला इथे माठ विकणारा माणूस आहे तो मिळालाय। सावरकर गार्डन जे आहे बाभईला त्याच्याच एरियात आहे। तर आपण बघूया। हे ब्लॅक वाल्यांबद्दल मी चौकशी केली तर ते म्हणाले की ते केमिकलवाले असतात म्हणे, तर आम्ही साधेच घेतोय आता। बघूया कितीला आहे। 400, मी काय हिंदी बोलते, 400 रुपयाचा आहे हा। आणि ह्याच्यात किती पाणी राहील? 7-8 लिटर। मागे डिझाईन असणारे सुद्धा आहेत आणि इकडे व्हाईट कलरचे सुद्धा आहेत ज्यावरती डिझाईन आहे। हा तुम्ही पहिला वाला बघू शकता, हा 10 लिटरचा आहे आणि हा 350ला देत आहेत ते, कारण हा पॉलिश्ड नाही आहे, पॉलिश केलं नाही आहे वरनं, आणि हे पॉलिश्ड आहेत त्याच्यामुळे ह्यांची किंमत 100 रुपयाने जास्ती आहे। याची 300 पासून सुरुवात आहे, 300, 350, 400, 450। ये अगर धोते टाइम ये रंग वगैरह जाता नहीं है ना? धुताना रंग जात नाही तसं ते आता ते पाणी भरून चेक करतायत। आम्ही हा माठ घेतलाय, 400ला पडला आम्हाला। किती लिटरचा असेल? 9 लिटरचा। पॉलिश्डी आहे, त्याला नळी आहे, सो हा घेतोय आम्ही आता। हाँ, लीक नहीं हो रहा है वो ना, लीक से बघतायत ना, कलर निकलेगा थोड़ा बहुत बाहर। हाँ चलेगा। चला, तर फायनली माठ घेऊन झालेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आहे त्याच एरियामध्ये आहे, इथून 5 मिनिटावरती। तर कोणालाही आता उन्हाळ्याचा माठ घ्यायचा असेल घरातला तर नक्की जा, आहेत बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत त्याच्याकडे। हे आमच्या ब्लॉगचे BTS आहेत। हा माणूस नेहमी पुढे पुढे जाऊन उभा राहतो आणि मी व्हिडिओ करत असते मागे, आणि मी आजूबाजूला बघते, अरे कुठे गेले, तेव्हा कळतं अरे पुढे कोसावर पोचले। येस मंडळी, तर पुढे माठ माझ्या हातात, तो हातातला माठ आहे ना, तो थंड पाणी देईल आणि हा माठ भारी पडेल। यांच्याकडे लक्ष नका देऊ। तर आमचा माठ घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता घरी जातोय। तर यांच्या हातात तुम्ही बघू शकता, मी एकटी येणार होते पण ह्याच गोष्टीसाठी यांना घेऊन आले सोबत। तर आम्हाला मनासारखा माठ मिळाला आहे आणि मनासारख्या किमतीत। तर मी बार्गेन करायचं ट्राय केलं पण काही माझ्याच्याने झालं नाही, ते म्हणजे नाही बोलले ते। पण ह्यांनी जेव्हा एकदा बोलले की मी एवढे जीपे करतोय
तर लगेच हो बोलले, मला काही तो सीन कळला नाही. पण ठीक आहे, इतकी वर्ष मी बार्गेन करत होती, माझं बघून शिकले असते. एनिवे, तर आम्ही आता घरी जातो आहे. तर मंडळी, मी माझ्या लाईफमधले असे छोटे छोटे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करते. तर हे तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.